पोलिसांच्या विरोधात आदिवासींचा आक्रोश. विनावर्दीत विना नोटीस आदिवासींच्या घरात घुसून अटक करत असल्याचा आरोप. शहादा प्रतिनिधी. आदिवासींवर अत्याचार बंद करा अशा आदिवासी भिल्लोरी भाषेत आदिवासी बांधवांनी शहादा पोलिसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 ते 9:30 वाजेदरम्यान सुशीलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात प्रभू दत्तनगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे कोणतेही कारण, समन्स, वॉरंट न देता श्री प्रवीण सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री युवराज पाटील, श्री घनश्याम सूर्यवंशी, श्री दीपक चौधरी व इतर पोलीस यांनी तोंडाला रुमाल, मास्क बांधून विना पोलीस वर्दीत घुसून हातातील सॅमसंग कंपनीचा 9665006463 हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत धक्काबुक्की करून अवैधरित्या अटक करून पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलीस कस्टडीत टाकले. दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सुशीलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात अचानकपणे पोलिसांनी विनावर्दीत घुसून घरातील सॅमसंग S70 नावाचा 30,000 रुपये किमतीचा मोबाईल, HP गॅस सिलेंडर, घरातील 5,015 रुपये रक्कम आणि सुटकेसमधील काही महत्वाची कागदपत्रे, प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरी करून रात्री दरोडा टाकल्याबद्दल संबंधित पोलिसांवर दरोड्याचा, चोरीचा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा. सुशीलकुमार पावरा हे आदिवासी समाजासाठी दिवसरात्र काम करत आहे. त्यांना पोलीस हे पुढाऱ्यांच्या इशाऱ्यांवर विना नोटीस, विना वर्दीत रात्री बेरात्री येऊन जबरदस्ती अटक करून जेलमध्ये टाकत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीर जिल्हा हद्दपार नोटीस पोलीस पाठवत आहे. पोलीस दिवसा न येता रात्री चोरासारखे घरात का घुसतात असा सवाल उपस्थित करत सुशीलकुमार पावरा व आदिवासी कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा. आदिवासी समाजाला कमी लेखू नका. आदिवासी समाज एकजूट होऊन संविधानिक मार्गाने पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा आदिवासी बांधवांनी पोलिसांना दिला आहे.